नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मंडळी, आज आहे रविवार आणि मुलांना शाळा क्लास काहीच नसते, सुट्टी असते, त्यामुळे आज लेट उठतात आणि दिवसभर दंगामस्ती चालू असते त्यांची। त्यामुळे त्यांना नाश्ता मस्त असा आपल्याला आधी सकाळी बनवायचा आहे, जो पोटभरीचाही असतो आणि हेल्दीसुद्धा असणार आहे। त्यासाठी आपण मस्त असा एकदम छान पालकचा नाश्ता बनवलेला आहे, ज्यामुळे मुलांचं पोटही भरेल आणि मस्त हेल्दीसुद्धा आहे हा नाश्ता। त्यासाठी आपण बघा किती छान एकदम कुरकुरीत डोसे बनवलेले आहेत, तेही पालकचे बनवलेले आहेत। एकदम हेल्दी नाश्ता आहेत। नेहमी तुमच्या मुलांसाठी अशा प्रकारचा हेल्दी नाश्ता बनवत जा, कारण पालक मुलं अजिबात खात नाहीत। पालक पनीर जर बनवलं तरच मुलं खातात, इतर वेळी पालक अजिबात खात नाहीत। त्यामुळे बघा, आपण इथे एक पालकची जुडी घेतली आहे, ती पाण्यामध्ये उकळवायला ठेवलेली आहे। 5 मिनिटं चांगलं हिला शिजवून घ्यायचं। या पानांमध्ये जो कडवटपणा असतो ना, तो निघून जातो। त्यामुळे आपण हिला 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आणि शिजवून झाल्यानंतर हे जे पाणी राहतं ना, ते तुम्ही झाडांना घालू शकताय, किंवा जर भात बनवत असाल तर भातामध्ये जरी हे पाणी वापरलं ना तरीसुद्धा चालेल। खूप प्रोटीन्स असतात पालकमध्ये, त्यामुळे हे पाणी वाया घालवू नका। तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही झाडांना सुद्धा घालू शकता हे पाणी। आता मस्त असा 5 मिनिटं बघा, पालक मी उलटा पण करून घेतला, म्हणजे वरची बाजू पण चांगली शिजेल त्याच्यामध्ये, आणि 5 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। आता याला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये, थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग आपण याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे। आता मी काढून घेतलाय पूर्ण पालक, गॅस बंद केलाय आणि याला चांगलं थंड होऊ देते आणि नंतर मग आपण याला मिक्सरवर बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। पालक फारसा मुलांना आवडत नाही, तर तो त्यांना अशा प्रकारे आपल्याला खाऊ घालायचे, काही ना काहीतरी जुगाड करावाच लागतो आणि मुलांना हा खाऊ घालावा लागतो। भरपूर प्रोटीन्स असतात या पालकमध्ये, पण मुलांना अजिबात आवडत नाही। त्यांना त्यांच्या आवडीचं जर असं काहीतरी दिलं बनवून तर ते नक्कीच खातील। त्यामुळे आपण अशा प्रकारचं काही ना काहीतरी जुगाड करतच राहायचं, जेणेकरून मुलं खातील। ज्यांना मोठी होईपर्यंत तर त्यांना अशा प्रकारचे जुगाड करून खाऊ घालावा लागतो। तर मस्तपैकी बघा, मी ही पेस्ट बनवून घेतली, एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची। आता आपण एका भांड्यामध्ये त्याचं बॅटर बनवून घेऊया आधी डोश्याचं। इथं 2 कप आपण तांदळाचं पीठ, अर्धा कप घातलं रवा, मीठ घातलं हळद घातली आहे थोडी, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, बारीक चिरलेली मिरची घातली आणि आपली ही जी पालकची पेस्ट होती ती यामध्ये घालून घेतली। पाणी घालायचे, भरपूर पाणी घालायचे, एकदम पातळ बॅटर करायचे, काही घट्ट नको आहे आपल्याला। हे बॅटर एकदम पातळ बॅटर बनवायचं आहे, ज्यामुळे मस्त कुरकुरीत आपले डोसे बनतील। तर तुम्ही बघू शकताय की मी 1 ते 1.25 तांब्या पाणी वापरले एवढ्या बॅटरमध्ये। तर एकदम पातळ आपल्याला वाटीने किंवा फुलपात्राने आपल्याला हे बॅटर घालायचं आहे। त्यामुळे बघा, अशा प्रकारचं एकदम पातळ आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर मस्त असं माझं बॅटर तयार झालेलं आहे बघा। आता याला थोडा वेळ आपण म्हणजे 15 मिनिटं तर झाकून ठेवूया, म्हणजे मस्तपैकी मुरल। आणि नंतर मग आपण गॅस चालू केलेला आहे, तवा ठेवला आहे, थोडंसं तेल लावून घेतलं तव्याला आणि आता हे बॅटर आपलं एकदा हलवून घेते, म्हणजे सगळं एकजीव होईल आणि मस्त असे आपण या फुलपात्राने डोसे घालायचे आहेत। तुम्हाला पळीने घालायचे असतील पळीने पण घालू शकताय, किंवा अशा प्रकारे फुलपात्राने घालू शकताय। मस्त असं एकदम पातळ डोसा आपण घालायचा आहे आणि वरून थोडंसं तेल घालायचं, म्हणजे छान असा क्रिस्पी भाजला जाईल। हा एकदम कुरकुरीत होतो डोसा आणि मुलांना तर सॉससोबत काहीही द्या खायला, सॉससोबत ते अतिशय आवडीनं खातात हे डोसे। त्यामुळे मस्त असे आपले एकदम कुरकुरीत आणि हेल्दी डोसे तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करून बघा, मुलांना अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही देऊन बघा, नेहमी तुम्हाला अशा प्रकारचे डोसे ते करून मागतील। आणि मुलं जर पालक खात नसतील तर अशा प्रकारे आपण काही ना काहीतरी जुगाड करायलाच हवं आहे आणि त्यांना खाऊ घालायला हवं आहे। त्यामुळे मस्त असे आपले बघा पालकचे डोसे तयार झालेत, एकदम कुरकुरीत लागतात। मुलांनाच काही मोठ्यांनीसुद्धा खाल्लं तर चालणार नाही का? एकदम हेल्दी नाश्ता आहे, मोठ्यांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारचे डोसे बनवू शकताय। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।